नमस्कार मित्रांनो, देवभक्ती या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। सर्वांना श्री स्वामी समर्थ। स्वामींच्या तारक मंत्रापासून तीर्थ कसं बनवायचं हे आज आपण बघूया। घरामध्ये खूप किटकिट होत असेल, वाद होत असतील, भांडणं होत असतील, आर्थिक अडचणी असतील, लहान मुलं खूप रडत असतील, तुम्हाला असं वाटत असेल घरामध्ये खूप नेगेटिव्ह एनर्जी आहे, नवरा बायकोंची खूप भांडणं होत असतील, तर तुम्ही हा उपाय नक्की करून बघा। तर तुम्हाला एक तांब्या घ्यायचा आहे, तांब्याच वापरा। आपल्या कोणत्याही पूजेसाठी आपण तांब्याचाच उपयोग करतो, त्यासाठी तांब्याच घ्या। तर तुम्हाला जेवढं पाणी पाहिजे नसेल तांब्यामध्ये, तुम्हाला जर अर्धा तांब्या पाहिजे असेल तर अर्धा तांब्या घ्या, किंवा पूर्ण भरायचं असेल तर पूर्ण भरा, पण जेवढं तुम्ही पिऊ शकताल तेवढंच घ्या। मंदिराच्या समोर आसन टाका बसण्यासाठी, आसनाच्या पाया पडा, साईडला एक अगरबत्ती लावा, स्वामींचे नामस्मरण करा आणि आपले काय प्रॉब्लेम आहेत ते स्वामींसमोर सांगा। मला काही त्रास असेल तो सांगा, आजारी कोणी असेल तर ते सांगा, मला ह्या संकटातून बाहेर काढा। तांब्यावरती हात ठेवा आणि 11 वेळा तारक मंत्र म्हणा। सर्वांनाच तारक मंत्र येत असणार आहे, तर जर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही एका पेजवरती लिहून घ्या, किंवा तुम्हाला वाचता येत नसेल तर तुम्ही तुमच्या घरामधील इतर कोणी व्यक्ती असेल त्यांना म्हणायला सांगा तारक मंत्र। 11 वेळा जेव्हा तारक मंत्र पूर्ण होणार तर त्या तीर्थामध्ये तुम्ही अगरबत्तीची जी विभूती असते ना ती थोडीशी टाका। तारक मंत्र तीर्थ तुमचं तयार आहे। आता हे तुमच्या घरामध्ये सर्वांना पियायला द्या। घरामध्ये हे पाणी तुळशीच्या पत्त्याने शिंपडा पूर्ण, पायाखाली येणार नाही याची पूर्ण काळजी घ्या। तुम्ही हा उपाय रोज करू शकता, किंवा हा तुम्ही गुरुवारच्या दिवशी करू शकतात। या तीर्थामधून तुम्हाला स्वामींचा आशीर्वाद भेटत आहे। घरामध्ये जर तुमच्या अडचणी असतील त्या पण दूर होतील। जर तुमच्या घरामध्ये तुळस असेल आणि त्याची वाढ होत नसेल तर तुम्ही हे पाणी तुळशीमध्ये सुद्धा टाकू शकतात। आणि तुम्ही बघू शकता की थोड्याच दिवसाने तुळशीला जे एक सुकेपणा, निरोगीपणा आलेला असतो ना तो कमी झालेला असेल आणि तुळस तुमची हिरवी होण्यास खूप मदत होईल। तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा। सर्वांनी श्री स्वामी समर्थ असं कमेंटमध्ये लिहा। थँक्यू।